नमस्ते, माझे नाव अवधूत अनंत मांजिरे. मी इयत्ता 6वी तुकडी ब मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय आहे. नमस्कार. आज 26 फेब्रुवारी सावरकरांची पुण्यतिथी, त्याबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. समर्पणाची हाक जयाच्या हृदयाला कळली, समर्पणाची हाक जयाच्या हृदयाला कळली. अजिंक्य झाले राष्ट्र त्याचे अभेद बलशाली, अजिंक्य झाले राष्ट्र त्याचे अभेद बलशाली. सार्थकतेच्या परिसाणीत्वा जीवन उजळू द्या, सार्थकतेच्या परिसाणीत्वा जीवन उजळू द्या. तुमच्या शुभकर सामर्थ्याची आज प्रचिती द्या, तुमच्या शुभकर सामर्थ्याची आज प्रचिती द्या. जयस्तुते श्री महान मंगलम श्री महान मंगले शिवास्पते शुभदे शुभदे. स्वातंत्र्याते भगवती त्वामहं यशोयुक्ता वंदे, यशोयुक्ता वंदे. क्रांती यज्ञात उडी घ्यायची म्हणजे आयुष्याचा होम करावा लागतो. मार्ग खडतर असतात, परंतु ध्येय गाठण्यासाठी आपल्याला निखारे पसरलेल्या मार्गानेच जावे लागते, निखारे पसरलेल्या मार्गानेच जावे लागते. ले मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. या अजरामर गीतातून मायभूमीचे उत्कट प्रेम दर्शवणाऱ्या सावरकरांचीच आज आठवण होते. विज्ञाननिष्ठा व बुद्धिवदाच्या आग्रहाने पुरस्कार करणारे विनायक दामोदर सावरकर हे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात आपल्या क्रांतिकाऱ्यांना तळपून गेले. त्यांचा जन्म नाशिक येथील भगूर या गावी झाला. त्यांचे प्रारंभीचे शिक्षण तेथेच झाले. मित्रमेळा व अभिनव भारत या संस्थांच्या आधारे त्यांनी राष्ट्रीय कार्याला सुरुवात केली. पुढे जाऊन फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना कार्यकर्ते परांजपे यांच्या लेखनातून त्यांच्यातील लेशाभिमान जागृत झाला. लंडन येथील अटकेनंतर भारतात आणण्यात येत असताना सशस्त्र पहारेकऱ्यांच्या नाकावर टिकून मर्सेलिस या फ्रान्सच्या भूमीवर प्रवेश मिळवून अभूतपूर्व खळबळजनक अभियोगाने हेगेतील आंतरराष्ट्रीय न्यायालय गाजवणारे पहिले राजकीय नेते होते. स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमान या बेटावर काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी त्यांना तुरुंगात टाकले गेले. तिथे त्यांचा शारीरिक व मानसिक छळ होऊ लागला. मात्र मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी या सर्व यातना सहन केल्या आणि जनतेच्या दडपणाखाली पुढे त्यांची तेथून सुटका करून नजर कैदेत त्यांना टाकले गेले. यावेळी त्यांनी समाज सुधारण्याचे कार्य हाती घेतले. सामाजिक दृष्टप्रथा त्यांनी बंदी केली. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्याच्यातले आणि त्यांचा धन्यवाद.